मऊ लुसलुशीत झाले ना कापसासारखे. आवडले? उकडीचे मोदक म्हटलं की सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही सगळी रेसिपी पाहूया. आज आपण करूया गणपती बाप्पांसाठी मस्त उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ओला नारळ. ओला नारळ निवडताना ना फार जून घ्यायचा नाही. थोडासा फिक्कट चॉकलेटी किंवा बिस्किट रंगाचा ओला नारळ घ्यायचा, म्हणजे त्याचं सारण अतिशय मऊ होतं. नारळ फोडल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्यायचा, म्हणजे जर तुम्हाला सारण जास्त दिवसांसाठी जरी करून ठेवायचं असेल फ्रीजमध्ये तरी देखील ते खराब होत नाही. आता लगेचच आपण हा ओला नारळ ना खवून घेऊया. तर त्यासाठी ना अशी माझ्याकडे एक छोटीशी खवणी आहे. अशा पद्धतीने तुम्ही नारळ खवू शकता. नाही तर मग सरळ काय करायचं, नारळ फोडल्यानंतर त्याच्या पाठीकडचा जो भाग असतो ना चॉकलेटी, तो पूर्ण काढून टाकायचा. त्याचे बारीक तुकडे करायचे आणि ते तुकडे आपण मिक्सरला फिरवले तरी देखील असाच नारळ तयार होतो. सारणाची चव परफेक्ट होण्यासाठी इथे मी हा ओला नारळ मोजून घेतेय. जरी हा एक मोठा नारळ असला तरी देखील इथे मी हा व्यवस्थित मोजून घेतेय. त्याचं कारण म्हणजे आपलं जे सारण आहे ते परफेक्ट गोडीचं व्हावं. जेवढा आपण ओला खोवलेला नारळ घेऊ ना त्याच्या बरोबर निम्मा आपल्याला गूळ वापरायचा आहे. तर त्यासाठी आपण हे मोजून घेणं खूप गरजेचं आहे. नेहमी मोदक करणारे जे असतात ना त्यांना असं काही मोजून घ्यायची गरज पडत नाही, कारण फक्त नजरेनेच त्यांना अंदाज येतो की एवढ्या नारळासाठी किती गूळ लागणार आहे. तर इथे गूळ देखील आपण किसून घेणार आहोत. गूळ घेताना शक्यतो किसूनच घ्यायचा, त्याचे तुकडे करून घ्यायचे नाही, कारण गूळ जेव्हा आपण गरम करतो तेव्हा तो वितळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे सारण हे कोरडं होऊ शकतं. तर अगदी ह्या बारीक बारीक छोट्या छोट्या टिप्स आहे. मी देखील अंदाजेच गूळ किसून घेतला, मोजून घेतला नव्हता, पण जेव्हा मोजला तेव्हा अगदी बरोबर अर्धा कप एवढा हा गूळ भरलेला आहे. तर उकडीच्या मोदकांसाठी ना सरावच खूप महत्त्वाचा आहे बरं का. जसे जसे तुम्ही हे उकडीचे मोदक करत जाल ना तसा तसा तुम्हाला देखील अंदाज येत जाईल. सारणात घालण्यासाठी ना इथे मी थोडे काजू देखील कट करून घेतेय. तर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता, पण आज मी फक्त काजूचाच यामध्ये वापर करणार आहे. सुरुवातीला काय करायचं, ही सगळी पूर्व तयारी करून घ्यायची आणि मग कढई ठेवल्यानंतर पटपट आपण हे सगळं सारण तयार करू शकतो. तर इथे काजू माझे कट करून झाले आहेत. आता आपण लगेचच सारण करायला घेऊया. पूर्वी काढेपेटीनेच गॅस पेटवला जायचा, पण हल्ली सवय कोणालाच नसते. सारण करण्यासाठी ना नेहमी जाड तळाची कढई घ्यायची, म्हणजे सारण कढईला चिटकत नाही. कढई थोडीशी गरम झाली की आपण यामध्ये घालूया साजूक तूप. अगदी चमचा 2 चमचाच घालायचे, फार काही घालायचं नाही. लगेचच आपण काजू आणि अर्धा चमचा खसखस यामध्ये मस्त परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे, गॅसची फ्लेम वाढवायची नाही. काजू खसखस छान परतले गेले. यामध्ये आपण नारळाचा चव घालूया. नारळाचा चव पण अगदी आपल्याला 1 ते 2 मिनिटच परतून घ्यायचं आहे, फार जास्त परतायचं नाही. खूप जास्त परतलं तर काय होतं, यामधलं मॉइश्चर निघून जातं आणि मग सारण आपलं कोरडं पडतं. पण आज आपण मस्त रसरशीत असं सारण बनवतोय, तर त्याच्या या टिप्स नक्की फॉलो करा. सारण अगदी 1-2 मिनिट परतून झालंय. आता यामध्ये लगेचच आपण गूळ घालूया. गूळ घेताना शक्यतो चॉकलेटी रंगाचा घ्या, ऑर्गॅनिक घ्या. यामध्ये गूळ पावडर वापरायची नाहीये किंवा चिक्कीचा देखील गूळ वापरायचा नाही. एक पांढरा गूळ येतो तो देखील वापरू नका, कारण पांढऱ्या गुळामुळे ना सारणाला चव छान लागत नाही. गूळ देखील आपण आता हा व्यवस्थित परतून घेणार आहोत. जसं जसं आपण हे सारण परतू तसं तसं हा गूळ व्यवस्थित मेल्ट होईल. गूळ पटकन वितळावा यासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये. स्लो फ्लेमवरच आपण हा गूळ यामध्ये मिक्स करत करत व्यवस्थित वितळून घेणार आहोत. स्टीलच्या कढईमध्ये हा गूळ चिटकेल किंवा हे सारण जळेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही सरळ नॉनस्टिक कढई घ्या. सतत ढवळत आपल्याला हा गूळ या नारळामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. उकडीच्या मोदकाचं बाहेरचं आवरण जेवढं महत्त्वाचं असतं ना तेवढंच महत्त्वाचं त्याचं सारण देखील असतं. जर सारण तुमचं ड्राय झालं तर मात्र त्या उकडीचे मोदक खाण्याला काही मजा येत नाही. बाहेर मस्त मऊ लुसलुशीत आवरण आणि आतलं छान रसरशीत सारण, असे हे उकडीचे मोदक खाण्यातच खरी मजा आहे. चला आता इथे गूळ तर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्यातलं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. जर ह्यातलं मॉइश्चर जास्त राहिलं तरी देखील मोदक जेव्हा आपण वाफवू ना तेव्हा मग ते सारणातलं पाणी सगळं बाहेर येतं आणि मग मोदक आपले फुटू शकतात. सारण आपलं बऱ्यापैकी होत आलेलं आहे, तरी देखील तुम्हाला दाखवते की सारण आपलं व्यवस्थित झालंय की नाही हे कसं ओळखायचं. कढईमधलं सारण थोडंसं चमच्याच्या साहाय्याने बाजूला करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये जर आपल्याला कुठे पाण्याचे बुडबुडे दिसले तर मात्र आपल्याला थोडंसं आणखीन शिजवायची गरज आहे. आता इथे तुम्ही बघू शकता थोडेसे इथे अजून बबल्स दिसत आहेत. तर आपण एक थोडं 1-2 मिनिट अजून सारण हे व्यवस्थित परतून घेऊया. आता हे सारण व्यवस्थित परतलं गेलं आहे की नाही ते पाहण्याची अजून एक तुम्हाला टिप देते. थोडंसं सारण चमच्यामध्ये घेऊन पाहायचं आणि हाताला जर आपल्याला चिकट लागलं तर समजायचं की सारण अजून परतायची गरज आहे. सारण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे, कुठेही इथे पाण्याचा अंश दिसत नाहीये.
या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आणि सारण आपण लगेचच बाजूला काढून ठेवूया। इथपर्यंतचा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल आणि अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तर आता यामध्ये घालण्यासाठी ना वेलचीचे थोडेसे दाणे मी कुटून घेतले आहेत, ते देखील आपण यामध्ये मिक्स करूया। तुम्हाला जर हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी जायफळ पूड देखील वापरू शकता, पण मी आज फक्त वेलची पूड यामध्ये घातलेली आहे। आता हे मिक्स करून ठेवूया। सारण थंड होतंय तोपर्यंत आपण लगेचच उकड करायला घेऊया। आज उकड करण्यासाठी मी नॉनस्टिक पॅन वापरते, ज्यामुळे ना आपली उकड अजिबात चिकटणार नाही। उकड घेण्यासाठी इथे मी 1 कप पाणी आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे। यामध्ये घालूया चमचाभर साजूक तूप। साजूक तूप वापरत नसाल तर तुम्ही इथे थोडंसं रिफाइंड ऑइल घातलं तरी देखील चालेल। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया। यामध्ये घालूया 1.5 कप तांदळाचं पीठ। मोदक पिठी जर तुमच्याकडे उपलब्ध झाली तर सगळ्यात उत्तम, पण जर मोदक पिठी नसेल तर तुम्ही साधं कुठलंही तांदळाचं पीठ यामध्ये वापरू शकता। तर इथे मी डीमार्टमध्ये जे रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं ना तेच वापरलेलं आहे। तर हे पटपट सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कुठेही गाठी झाल्या नाही पाहिजेत। आणि मग लगेचच आपण यावरनं झाकण ठेवून हे वाफवून घेणार आहोत। उकड काढताना शक्यतो खोलगट भांडं किंवा कढईचा वापर करा। इथे बघा मी पसरट पॅन घेतलाय, त्यामुळे ही उकड थोडी थोडी बाहेर पडतीये। विकतचं तांदळाचं पीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल तर आंबेमोहर तांदूळ आणि बासमती तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे, सुती कापडावर वाळवून घ्यायचे आणि मग त्याचं तुम्ही गिरणीतनं पीठ आणू शकता, ते पीठ तुम्ही वापरू शकता। गॅस बंद करून 5-10 मिनिट मी ही उकड तशीच वाफू दिली आणि गरम गरम असतानाच लगेच मी हिला परातीमध्ये ट्रान्सफर करून घेते। खूप जास्त उकड थंड होऊ द्यायची नाहीये, आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे। तर बघा हाताने जर शक्य झालं तर हाताने मळा, पण जर हाताला चटके बसणार असतील तर अशा पद्धतीने तुम्ही पोटॅटो मॅशरचा देखील वापर करू शकता। पोटॅटो मॅशर जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर मग सगळ्यांच्या घरात उपलब्ध असणारा हा जो तांब्या आहे त्याने देखील तुम्ही असं हे व्यवस्थित रगडून घेऊ शकता। उकड मळताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करा, म्हणजे मग मोदकांना क्रॅक्स जात नाही। बऱ्याच जणांचे उकडीचे मोदक करताना तर छान होतात, पण जेव्हा वाफायला ठेवतात ना तेव्हा मग त्याला क्रॅक्स जातात किंवा चिरा जातात, तर तसं होऊ नये म्हणून शक्यतो कोमट पाण्यानेच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। उकडीच्या मोदकांची पारी जर तुम्हाला मऊसूत पाहिजे असेल ना तर उकड ही व्यवस्थितच मळली गेली पाहिजे। हाताच्या तळव्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ती रगडून रगडून मळून घ्यायची आहे। तर जेवढी तुम्ही उकड मळाल तेवढेच तुमचे उकडीचे मोदक मस्त मऊ लुसलुशीत होतील। एक साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची आहे। उकड आपली व्यवस्थित मळली गेलेली आहे की नाही ते पाहण्यासाठी यातला पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावर व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा। जर याला कुठेही क्रॅक्स गेले नाहीत तर समजायचं की आपली उकड अगदी छान व्यवस्थित मळली गेलेली आहे। तर इथे पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे, कुठेही क्रॅक्स गेलेले नाहीयेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हातावर देखील ही पारी करून उकडीचे मोदक करू शकता। मोदकांना छान चकाकी यावी त्यासाठी आपण थोडंसं तूप टाकून पुन्हा ही उकड मळून घेऊया। बघा उकड काढताना देखील आपण थोडंसं तूप टाकलं होतं आणि आता देखील आपण थोडंसं तूप टाकतोय, त्यामुळे मोदक वळताना पिठी हाताला चिटकत नाही। मात्र तूपही प्रमाणातच टाका, नाहीतर मग तूप जास्त झालं ना तरी देखील मोदक वाफवताना फुटतात आणि मग तूप कमी झालं तर वाफवून झाल्यावर चिवट होतात। तर साधारण 1.5 कप तांदळाच्या पिठासाठी 1.5 चमचा साजूक तूप मी वापरलेला आहे। आता हातावर हे व्यवस्थित त्याचे गोळे तयार करून घेऊया। तुला माहिती आहे बाप्पाला उकडीचे मोदक किती आवडतात? नाही, तुला जेवढे आवडतात तेवढेच। प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बाप्पाच्या आगमनासाठी उकडीचे मोदक हे केले जातात। आज मी तुला शिकवते ट्रॅडिशनल पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे। उकड जर तू कमी घेतलीस तर छोटा मोदक होईल, उकड जर तू खूप जास्त घेतलीस तर जाड मोदक होईल आणि परफेक्ट क्वांटिटीमध्येच आपल्याला उकड घ्यायची आहे। आज की नाही मी तुला साच्याचा वापर करून हे मोदक शिकवते बरं का आबा। तर बघ साच्याला पहिले पीठ लावून घ्यायचं, उकड टाकायची आणि सगळीकडून एकदम छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। बघ मोदकाची पारी तयार झाली की नाही त्यामध्ये सारण भरायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मोदक सील करून घ्यायचा। किती सोपा आहे। मम्मी आता साच्यामध्ये ना पीठ टाकायचं, आता ह्याच्यात उकड टाकायचं आणि आता ह्याला प्रेस करायचं। प्रेस एकदम फर्मली करायचं, सगळीकडून सारखं छान प्रेस झालं पाहिजे। आणि आलं, अरे वा। आता ह्याच्यात थोडंसं सारण टाकायचं, बस। आता ह्याला आपण असं दाबूया। छान केलास ग मोदक। आता चतुर्थीला मदत करशील ना मला? हो मम्मी, आता एवढं सोपं आहे की पप्पा पण करू शकतो। अशाच पद्धतीने या साच्यामध्ये देखील हे मोदक खूप छान होतात।
साच्याला थोडासा तुपाचा हात लावायचा, यामध्ये उकड ठेवायची, साचा लॉक करून घ्यायचा आणि तुपाचं बोट लावून आपल्याला ही जी उकड आहे ना त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अतिशय पातळ पारी तयार होते. तर या दोन्ही मोदक साच्यांची लिंक मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये दिलेली आहे किंवा मग तुम्ही जर कम्युनिटी पोस्टमध्ये पाहिला तर तिथे देखील तुम्हाला ह्याची लिंक मिळून जाईल. पारी व्यवस्थित पातळ झाली की यामध्ये सारण भरायचं. सारण छान व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे मोदक खाताना खूप छान लागतो. नाहीतर मग फक्त तांदळाची उकड खाल्ल्यासारखं लागतं, तसं करायचं नाही. व्यवस्थित सारण भरायचं. पुन्हा थोडीशी तांदळाची उकड लावून हा मोदक आपण व्यवस्थित सील करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने देखील हे मोदक तुम्ही तयार करून घेऊ शकता. ज्यांना उकडीचे मोदक हाताने वळायला अवघड वाटतात ना, अशांसाठी हे 2 साचे खूपच छान आहेत. पहा किती छान कळ्या दिसतात की नाही या मोदकाला, अगदी एकसारख्या. तर चला आता आपण लगेचच हे सगळे मोदक उकडून घेऊया. तर आता इथे तुम्हाला टिप्स देते. उकडीचे मोदक करण्यासाठी नेहमी नवीन तांदूळ वापरा. नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो, त्या पिठाची उकड देखील छान बनते. आणि मोदकाच्या पिठीसाठी आंबेमोहोर, इंद्रायणी किंवा मग बासमती तांदूळ हे समप्रमाणात घ्या. एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक हे कडक होतात, किंवा मग आंबेमोहोर तांदळात घरचा भात तांदूळ एकत्र करावा आणि मग ते दळून आणावं. तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या, खूप चोळून धुवू नका, नाहीतर मग काय होईल ना, पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होईल. 15 ते 20 मिनिट तांदूळ निथळत ठेवा. नंतर घरातच सावलीत सुती कापडावर ते वाळवून घ्या. उन्हात वाळवायचे नाहीत. तांदूळ पूर्ण वाळल्यावर तो बारीक दळून आणावा, मिक्सरला दळायचं नाही. दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरा. सारण बनवण्यासाठी जर तुम्ही लोखंडी कढई वापरली ना तर सारणाला अजूनच छान खमंगपणा येतो. सारण कोरडं होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार आहे असं समजा. सारण ओलसर किंवा सैल वाटलं तर त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडं वाटलं तर 2 चमचे दूध घालावं आणि पुन्हा परतून घ्यावं. मोदक आपले छान वाफले गेलेले आहेत, मस्त गरमागरम आहेत. साधारण 15 मिनिट हे मीडियम फ्लेमवर मी वाफवून घेतले आणि तुम्ही बघू शकाल किती मस्त मऊ लुसलुशीत हे मोदक तयार झालेले आहेत. तर यंदा जर तुम्हाला हाताने मोदक वळायला येत नसतील तर हे जे 2 साचे मी तुम्हाला दाखवले आहेत त्याचा वापर करून तुम्ही असे मस्त मऊ लुसलुशीत मोदक, उकडीचे मोदक करू शकता. आणि पहा काय सुंदर झालाय मोदक. पाहता क्षणी उचलून तोंडात टाकावा असा झालाय, पण थोडा धीर धरायचा, थोडंसं यावर तूप घालायचं आणि मगच हा मोदक खायला घ्यायचा. मऊ लुसलुशीत झाले ना, कापसासारखे. आवडले? चला आभास येतं मोदक खाऊन झाले. आता मी देखील त्याची चव घेते. खरंच मस्त झालाय, अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा. मग या गणपतीत बनवाल ना उकडीचे मोदक? कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा.